तर आज आपण इयत्ता 8वी मध्ये विज्ञान विषयातील मानवी पदार्थ हा विषय बघणार आहोत। तर मानवी पदार्थ म्हणजे काय तुम्हाला काय माहिती आहे काय? मानवी पदार्थाबद्दल माहिती कोण सांगणार? मानवी पदार्थ म्हणजे ह्यूमन मेड डेली यूज प्रोडक्ट्स जे तुम्ही आपण वापरतोय मानवी पदार्थ म्हणजे काय? आता दोन प्रकारचे पदार्थ असतात, एक नैसर्गिक पदार्थ आणि मानवी पदार्थ। तर त्यातला आपला घटक आहे मानवी पदार्थ। मानवी पदार्थाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? दैनंदिन वापरातील मानवी पदार्थ ज्याच्यावर निसर्गातील वस्तू व प्रक्रिया करून मानव बनवतो ना असे पदार्थ, जसे की काच आणि प्लास्टिक, थर्माकोल हे रसायनाचा वापर करून जो माणूस पदार्थ बनवतो त्याला आपण मानवी पदार्थ असे म्हणतो। तर मला सांगा, दैनंदिन जीवनात माणसाच्या जे मानवी पदार्थ उपयोगात येतात त्या मानवी पदार्थांची नावं सांगा बरं। कपडे कपडे पण कपडे हां आणि शिकेल्यापासून शॅम्पू बनवतात। हां बरोबर आहे। आणि प्लास्टिक पासून कोणकोणत्या वस्तू बनवतात? खुर्ची, टेबल अशा वस्तू बनतात। तुम्हाला कोणत्या वस्तू माहिती आहे ते जरा सांगा बघू। प्लास्टिकच्या प्लास्टिकचं फर्निचर असते का लाकडी असते? लाकडी वस्तूपासून त्या वस्तू टेबल वगैरे असते पाण्याची बॉटल। तर तुमच्याकडे ज्या प्लास्टिकच्या वस्तू आहेत ते तुम्ही दोघींचा असं दाखवा। छान। आणि काय आहेत प्लास्टिकच्या वस्तू? काचेपासून बनलेली काही वस्तू आहे काय? वॉच आणि स्केल पेन्सिल दाखवतात। तर एकदा पुढे येऊन तुम्ही प्लास्टिकच्या वस्तू आहेत ज्या तुमच्याकडे प्लास्टिकच्या वस्तू आहेत ते जरा पुढे येऊन दाखवा। तर बघा, या वस्तू प्लास्टिक पासून बनवलेल्या आहेत आणि प्लास्टिक हा मानवनिर्मित पदार्थ आहे। तर आज आपण मानवी पदार्थ हा घटक सहभागी अध्ययन कौशल्य विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन प्लास्टिकच्या वस्तू कोणकोणत्या ज्या विद्यार्थ्यांकडे उपलब्ध होते ते विद्यार्थ्यांनी आपल्याला दाखवलेल्या आहेत।